समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्यातील अंकलखोप या छोट्याशा गावातील खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि कल्पकतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत आता ऑलिम्पिकचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली आहे। अत्यल्प साधन सामग्रीत पोल व्हॉल्ट, बांबू उडी या जागतिक दर्जाच्या क्रीडा प्रकाराचा सराव करून येथील खेळाडूंनी ग्रामीण भागातील प्रतिभेची ताकद सिद्ध केली आहे। या यशामागे बांबू उडी प्रशिक्षक अनीस शिकलगार यांचे मोलाचे योगदान आहे। अत्याधुनिक सुविधा नसतानाही त्यांनी खेळाडूंना घडवण्याचा ध्यास घेतला। सरावादरम्यान खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून त्यांनी उकरड्यावर टाकलेल्या जुन्या वाहनांच्या सीट्समधील स्पंज गोळा करून त्यापासून सुरक्षित गाद्या तयार केल्या। या कल्पक उपायामुळे खेळाडूंना अधिक आत्मविश्वासाने सराव करता आला। या मेहनतीचे फळ म्हणून अनीस शिकलगार यांचा शिष्य अथर्व मिरजकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत बांबू उडी प्रकारात सुवर्ण पदक पटकावून अंकलखोपचे नाव देशभर गाजवले। त्याच्या यशामुळे गावकऱ्यांचाही उत्साह वाढला असून या खेळासाठी आवश्यक आधुनिक मॅट्स आणि साहित्य खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करण्याचा पुढाकार घेतला आहे। या उपक्रमात निखिल सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी सरावस्थळी भेट देऊन खेळाडूंना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे। तुटपुंजा सुविधांवर सराव करून राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवणाऱ्या या खेळाडूंना आता दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अगदी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात असा विश्वास व्यक्त केला जात आहे। ग्रामीण भागात अशा अनेक प्रतिभावान खेळाडू आणि समर्पित प्रशिक्षक कार्यरत आहेत। त्यांना आवश्यक क्रीडा साहित्य, आधुनिक सुविधा आणि शासनाचे प्रोत्साहन मिळाल्यास भारताची ऑलिम्पिकमधील पदक संख्या निश्चित वाढू शकते अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे। माझं नाव अथर्व सतीश मिरजकर, राहणार अंकलखोप। मी नॅशनल खेळाडू आहे। आज भगतसिंग हायस्कूल या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो। माझी सुरुवात तशी झाली होती वाळूतून। म्हणजे जेव्हा मी ॲथलेटिक्स साठी मध्ये प्रवेश केला तेव्हा मी जिल्ह्यात हा इव्हेंट बघितलेला। मग तेव्हापासून माझ्या मनात एक आवड निर्माण झाली की आपण ह्यात करून दाखवायचं काहीतरी। मग सगळ्यात पहिला मी स्टार्टिंग केली ती नदीकडेलाच केली, वाळून। तेव्हा मला कोणाचा सपोर्ट नव्हता असा तू कर, तू लढ असा। उपलब्धी पण नव्हती कशाची, त्यावेळेला काहीच नव्हतं, पोल नव्हता, गाद्या नव्हत्या, मॅट नव्हतं, काहीच नव्हतं। मग जेव्हा मी वाळू सुरू केलं तेव्हा एक घरातल्यांचा आणि सरांचा एक विश्वास तयार झाला की हा काहीतरी करू शकतोय। मग तेव्हापासून मला असा सपोर्ट दिला, म्हणजे सरांनी पण दिला आणि घरातल्यांचा पण फुल सपोर्ट आला। तेव्हा आम्ही जाऊन अशा पडीक म्हणजे भंगारमधल्या जाऊन गाद्या घेऊन आलो आणि त्यातनं प्रवास माझा सुरू झाला। पहिल्या वर्षी तर एवढं काय यश मिळालं नाही, परंतु मी प्रयत्न सोडला नाही, कारण मला माहित होतं कन्सिस्टन्सी ठेवल्याशिवाय काय होत नाही। कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन मी ठेवलं, त्यामुळं पहिल्या वर्षी यश मिळालं नाही। मग दुसऱ्या वर्षी मी विभागापर्यंत गेलो, तिथनं मागं आलो। तिथनं मला जरा अप अँड डाऊन खूप आले, पण मी प्रयत्न सोडला नाही। परत माझे जेव्हा दुसरं डिस्ट्रिक्ट होतं, डिस्ट्रिक्ट क्वालिफाय झालो, परत डिव्हिजन सुद्धा क्वालिफाय झालो आणि स्टेटला सिलेक्शन झालं। पण तिथं मला अपयश आलं, पण तरी पण मी प्रयत्न सोडला नाही। सलग 2 वर्ष कंटिन्यू केले आणि शेवटी मला यश मिळालं ते तिसऱ्या वर्षी मी स्टेटचा रेकॉर्ड करून 350 उडी ही जंप मारून नॅशनलला गेलो क्वालिफाय। आणि नॅशनलला क्वालिफाय झालो। यूपी मध्ये नॅशनल होतं माझं, ज्युनियर नॅशनल फेडरेशन। तेव्हा मी तिथं 4:10 हा रेकॉर्ड केला आणि 4th प्लेस मिळाली मला। असा हा माझा प्रवास होता। नमस्कार, मी निखिल सूर्यवंशी। अनीस सरांचं व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काम पाहिलं होतं। ते काम पाहून मी ग्राउंडवरती आलो। ग्राउंडवर आल्यानंतर त्यांनी दिलेलं डेडिकेशन, डिवोशन, मोटिवेशन आणि त्या रिअल मध्ये त्या विद्यार्थ्यांच्यात आम्हाला दिसत होतं। आणि इथं आल्यानंतर मला असं वाटलं की नाही, खरंच आपण ह्या उपक्रमासाठी आपण आपलं योगदान देणं फार गरजेचं आहे। मग आम्ही एक कॅम्पेन गावात चालवलं। गावात कॅम्पेन चालवत असताना की या खेळाचं महत्व कसं आहे, की हा खेळ का गरजेचा आहे आणि यासाठी विद्यार्थी खेळाडूचं फिटनेस किती गरजेचं आहे हे इथं आल्यानंतर बघितलं, समजलं की खरंच हा खेळ खूप टॉपचा आहे। आणि मग यांना आम्ही ठरवलं, आम्ही 5-7 युवक एकत्रित आलो आणि 5-7 युवक नाही, आम्ही भगतसिंगांच्या विचारांवर चालणारे युवक आहे। आम्ही सर्व भगतसिंग एकत्र आलो आणि हा खेळ एक कॅम्पेन म्हणून गावात राबवला आणि याला आम्ही नाव दिलं की हे विद्यार्थी आता हे म्हणजे स्क्रॅपच्या मटेरियलवरती जर विद्यार्थी नॅशनल होत असेल
तर ऑलिम्पिकला का जाणार आहे? सोयी सुविधा मिळाल्या तर ऑलिम्पिक पर्यंत हा विद्यार्थी पोहोचू शकतोय. आणि आपल्या गावाबरोबर आम्ही आमच्या आव्हानाला अंकलकोपकरांनी खरंच प्रतिसाद दिला. मी या संपूर्ण अंकलकोपरांचे मनापासून आभार मानतो. आणि अशीच साथ आपल्याला ह्या, कारण कोच मिळणं, प्रशिक्षक असल्याशिवाय चांगला खेळाडू घडणं फार मुश्किल आहे. आणि ह्या अनिशच्या रूपानं आज आपल्याला प्रशिक्षक मिळालाय. खरंच खूप खूप धन्यवाद अनिशचे. आणि हे कॅम्पेन तुम्ही पत्रकार लोक दाखवताय, समाजापर्यंत पोहोचतोय, खरंच आम्ही तुमचे खूप खूप आभार आहे. हे भगतसिंग आपल्या गावातले, आपल्या हायस्कूलला नाव आहे हुतात्मा भगतसिंग हायस्कूल अंकलखोप. तर गावातले सर्व भगतसिंग एकत्र येण्याची आज गरज आहे आणि गावामध्ये आपण क्रांती घडवूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव अनिस असलम शिकलगार. मी राहणार अंकलखोप या गावचा आहे. तालुका पोलोज आणि जिल्हा सांगली या गावचा आहे. मी ऍथलेटिक्स मध्ये बांबू उडी हा खेळ प्रकार आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये पोल वॉल्ट म्हणतो. तो खेळ खरं म्हणजे ऑलिम्पिक लेवलचा खेळ आहे. आणि त्या खेळामध्ये माझं करिअर चालू झालं 2021 साली. माझ्यामध्ये काहीतरी बदल पाहिजे म्हणून मी त्या खेळाकडे वळलो, की बाबा मी एक साधारण कुटुंबातला, म्हणजे मी गवंडी काम करतो, उकण रोपसाय जा, कुठं गटरीचे काम कर, वेल्डिंग काम कर, हे असलं काम दुसऱ्या हाताखाली जाऊन करत होतो. पण मला एक ओळख निर्माण पाहिजे म्हणून मी ह्या क्षेत्राकडे वळलो. आणि माझे जे कोच आहेत श्याम भोसले, त्यांनी मला अगदी मनापासून याचं कोचिंग दिलं. वय वर्ष त्यांचं 67 असताना त्यांनी मला शिकवलं. जाणं येणं मला परवडत नव्हतं. मी अक्षरशः पतसंस्थेतून लोन करून मी शिकलो. आणि ज्यावेळी मी शिकलो 1 वर्ष त्यांच्याकडे, त्यावेळी त्यांनी मला एक वेगळं प्रशिक्षण दिलं. आणि मी शिकताना वाळूच्या ट्रॅकमध्ये शिकलो, का तर मला तितकी म्हणजे सुविधा नव्हती. आणि 1 वर्ष कोचिंग झाल्यानंतर माझं त्यावेळी सरांनी म्हणले की आता तुला मी कोचिंग शिकवतो, तू आता प्लेअर म्हणून खेळायचा, तू खेळाडू म्हणून खेळायचा, तू आता तुझ्या गावातली मुलं तयार कर. हा त्यांचा पण आत्मविश्वास होता की माझ्या सरावाकडे बघून की तू काहीतरी करू शकतेस. म्हणून मी गावात आलो. तर 2022 एंडला मी अकॅडमी चालू केली, स्पोर्ट्स अकॅडमी निशुल्क. आणि गावातल्या मुलांना मी गोळा केलं. काय 3-4 मुलं यायला लागली. त्यातली 2 जण आपल्यापाशी गेली, आर्मी भरतीसाठी बाहेर गेली. आणि अथर्व मिरजकर म्हणून एक खेळाडू आपल्यापाशी राहिला, त्याला मी मनापासून शिकवलं आणि तो सुद्धा इथं शिकला. आणि दुसरा विषय म्हणजे इथं अशी काय म्हणजे जंप घेतल्यानंतर जी सुविधा पाहिजे होती ती सुविधा काय आपल्यापाशी नव्हती. त्यामुळे मी एक डोकं चालवलं की आपण जी उकंडत पडलेल्या कोचिंगच्या शिटा वगैरे असतात, त्या सगळ्या शिटा मी गोळा करून इथं आणल्या. ती मुलांनाच घेऊन गेलो तुम्ही तिथं, सगळ्या गोळा करून आणल्या. म्हणजे जेणेकरून हाईट वाढली की त्यांना मार न बसण्यासाठी मी या सगळ्या शिटा गोळा करून आणल्या. आणि त्याच्यावर मी पुन्हा सराव चालू केला. त्यात बी थोडंफार इसकटलं, इकडे तिकडे झालं, तरी पण त्यातनं माझा प्रवास हा असा चालू राहिला, हार मानली नाही मी. त्यातनं पहिल्या वर्षी तो विभाग लेवलला खेळला, नंतर दुसऱ्या वेळी खेळला तो स्टेट लेवलला खेळला, आणि तिसऱ्या वेळी ज्यावेळी खेळला ते डायरेक्ट नॅशनल लेवलला खेळला. तो असा आमचा राष्ट्रीय खेळाडू. जसा तो राष्ट्रीय खेळाडू झाला तसं गावातल्या मुलांचा बी थोडा उत्साह वाढला. 2023 साली काय मुलं माझ्यापाशी जॉईन झालती, पण त्यांना मी ऍथलेटिक्स मधला पोल वॉल्ट हा इव्हेंट मी शिकवत नव्हतो. त्यांना मी रनिंग मध्ये घातलेलं, का तर हा इव्हेंट थोडा कॉस्टली पण आहे आणि रिस्की पण आहे. त्याच्यामुळं ही जसा तो पोल वॉल्ट मध्ये नॅशनल खेळला मागील वर्षी, तसं आपल्या मुलांचा उत्साह वाढला, त्यांच्या पालकांचा पण उत्साह वाढला. तेव्हापासून पालक म्हणली की मुलाचं म्हणजे आम्ही पूर्णपणे मुलं तुमच्याकडे द्यायला लागली, तुम्ही काय म्हणजे शिकवा व्यवस्थितपणे. आणि मी सुद्धा त्यांची जबाबदारी घेतली की बाबा याच्यावर म्हणजे असं आम्ही असं करतो, म्हणजे याच्यावर कोणती इजा वगैरे होणार नाही. आणि खरं म्हणजे आतापर्यंतची कोणती म्हणजे असं इजा वगैरे झालेली नाही मुलाला. आणि गेली 5 वर्ष झालं माझा संघर्ष असाच चालू आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे मी अंकलकोपकरांचं मनापासून आभार आहे, का तर 5 वर्ष आमची दखल कुणी घेतली नव्हती. आमच्या गावानं आमची दखल घेतली आणि आता एक 60 ते 70 हजार रुपये आमच्या गावानं निधी गोळा केलाय. बाहेरून सुद्धा थोडा निधी आपल्याला मिळालेला आहे. ह्याच्या म्हणजे आपल्याला मुलांच्या मेहनतीकडे बघून, माझ्या मेहनतीकडे बघून ह्यांच्यासाठी भविष्यासाठी काही लोकांनी मदत केल्या. आणि खरंच गाव असावं तर आमच्या अंकलकोप सारखं गाव असावं. त्यांनी मला म्हणजे तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. आणि खास करून सगळ्यात मोठा आभार मानतो बघा मी आमच्या निखिल सूर्यवंशीचा, का तर पहिल्यांदा तुला काय पाहिजे असा विचारा येणारा माणूस हा पहिलाच. तुला काय पाहिजे, का तर जाता येता लोक भरपूर बघायची, पण असं विचारायची धाडच कोणाच झालं नाही की बाबा तुला काय पाहिजे. मी निखिल सूर्यवंशीचा आभार मानतो की बाबा त्यानं आपल्यासाठी एवढं केलं. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.